हाय हॅलो. आज काय स्पेशलमध्ये बनवणार आहे मी. मला आवडते तशी भाकरीसोबत खाण्यासाठी कढी. तर चला भाकरीसोबत खाण्यासाठी कढी बनवूया. दही घेतली आहे, त्यात जराशी हळद टाकली. ही मी माझ्यापुरतीच बनवणार आहे, पिऊच्या पप्पांना नाही आवडत. आणि बेसन ॲड केलं, ते चांगलं फेटवून घेतलं, लम्स नाही राहून दिले. आणि आता कांदा भजी मी करणार आहे. तुम्हाला जी पाहिजे ते तुम्ही करू शकता. भजीसाठी जसं लागतं तसे मी बनवून घेतलं. तेल चढवून आता भजी बनवली. आता जोपर्यंत भजी बनतात तोपर्यंत लम्स आहेत का बघितले तर नव्हते. तर आता ती भजी काढली, तेल जरासं काढलं, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि मसाला ह्याचा तडका दिला. आणि मग ते जरासं हलवून मसाला जळू नये म्हणून पटकन त्यामध्ये आपलं जे बेसनचं बॅटर बनवलेलं ते ॲड केलं. आणि 15-20 मिनिटांनी त्यामध्ये भजी ॲड केली. शिजवून घेतली का त्याची टेस्टही छान लागते. हार्डली त्याला 45 मिनिट्स लागतात. मी सांगितल्याप्रमाणे भात खात नाही तर भाकरीसोबत लागण्याप्रमाणे घट्ट बनवली आहे. भातासोबत खाण्यासाठी पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ बनवून खाऊ शकता. भाकरीसोबत ही अशी खूप छान लागते आणि खूप टेस्टी होती ही. सो तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.